सोलापुरात रविवार पेठेत उघड्या घरातून 5 लाख रुपयांची चोरी केल्याप्रकरणी जेलरोड पोलिसांनी 2 विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 4,10,000 रुपये हस्तगत केले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 प्रताप पोमण यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। 1 ऑक्टोबर 2025 रोजी रविवार पेठ सोलापूर येथून उघड्या घरातून 5 लाख रुपये चोरी झाल्यासंदर्भात जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासंदर्भात पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, जेलरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास आदेश दिले होते। गुन्हे प्रकटीकरण पथकाने या घटनेचा तपास केला। त्यामध्ये 2 विधी संघर्ष बालके मोटारसायकल घेण्यासाठी पद्मशाली चौक येथे येणार असल्याची माहिती पोलीस शिपाई साईनाथ येसलवाड, कल्लप्पा देकाणे, संतोष वायदंडे यांना बातमीदारामार्फत मिळाली। गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा लावून त्या विधी संघर्ष 2 बालकांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्या 2 विधी संघर्ष बालकांनी उघड्या घरातून चोरी केल्याचे कबूल केले आहे। त्यांच्याकडे एकूण चोरीला गेलेल्या रकमेपैकी 4,10,000 रुपयांची रक्कम जेलरोड पोलिसांनी प्राप्त केली आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडल विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली जेलरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब बिराजदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक फौजदार शरीफ शेख, गजानन किणगिरी, एमडी नदाफ, पोलीस हवालदार वसंत माने, धनाजी बाबर, अब्दुल शेख, भारत गायकवाड, कल्लप्पा देकाणे, संतोष वायदंडे, उमेश सावंत, साईनाथ येसलवाड, विठ्ठल जाधव, युवराज गायकवाड आदीच्या पथकाने केले आहे। जेलरोड पोलीस ठाण्यामध्ये दिनांक 1 ऑक्टोबर रोजी ख्वाजा दोर्लेकर म्हणून फिर्यादी आहेत, रविवार पेठेमध्ये राहणारे। त्यांच्या घरी त्यांच्या कपाटामधून सुमारे 5 लाख रुपये चोरी गेली होती अशा प्रकारची फिर्याद होती। या फिर्यादीवरून जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शिवाजी राऊत, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री बिराजदार आणि डीबी पथकाचे प्रमुख श्री संदीप पाटील यांच्या पथका नेतृत्वाखाली हा तपास सुरू झाला। आणि याच्यामध्ये तपास करत असताना पोलीस शिपाई साईनाथ येसलवाड, कल्लप्पा देकाणे आणि संतोष वायदंडे यांना बातमी मिळाली की विधी संघर्षरत बालक म्हणजे एक 16 वर्षाचा आणि एक 13 वर्षाचा हे 2 मोटरसायकल ची खरेदी करण्यासाठी एका ठिकाणी चौकशी करत आहेत। त्या बातमीवरून ती बातमी मिळाली की ही लहान मुलं एवढी मोटरसायकल कशी खरेदी करतात। त्या बातमीवरून त्यांना आणल्यानंतर समजलं की यांनी या फिर्यादीच्या कपाटामधून वेळोवेळी म्हणजे सुमारे 15 दिवसापासून हे चोरी करत होते आणि जवळजवळ 6-7 लाख रुपयापैकी 5 लाख रुपये त्यांनी चोरी केले आणि दागिने मात्र त्यांनी चोरी केले नाहीत। या विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेतलेलं आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केलेली आहे आणि चोरी केलेल्या रकमेवरून 4,10,000ची रक्कम जप्त करण्यात आलेली आहे। पुढील कारवाई चालू आहे। आरोपी रेकॉर्डवरचे नाहीत, आरोपी हे फिर्यादीच्या मुलाच्या ओळखीचे आहेत, एकत्र खेळण्यातले आहेत। त्यांनी संधी मिळाल्यामुळं आणि त्यांच्या मनात काही थोडंसं लालच पैदा झाल्यामुळं त्यांनी हा गुन्हा केलेला आहे। आरोपी हे विधी संघर्ष बालक असं म्हणतात, पण चोरीची घटना त्यांच्या लक्षात का आली नाही? कारण चोरी झालेली घटना आणि फिर्याद याच्यामध्ये बराच कालावधी आहे। कधी लक्षात आलं चोरी झाली? चोरी त्यांना ते 1 तारखेला लक्षात आलं की आपल्याकडं म्हणजे हा थोडा फिर्यादीचा बी निष्काळजीपणा म्हणू किंवा दुर्लक्ष म्हणूया, ते लक्षात आल्यानंतर हे प्रोसेस त्यांनी सुरू झाली, फिर्याद दाखल केली। नशीब त्यांचं ते सोनं चोरीला गेलेलं नाही। चोरीची पद्धत कशी होती? म्हणजे नाही, बंद कपाट नाही, घरामध्येच ते त्यांच्या घरी थोडं म्हणजे येणं जाणं बी होतं, असे प्रकारचं आहे ते। म्हणजे प्रोफेशनल नाही, मिळालेल्या संधीचा फायदा घेतलेला आहे। चोरलेले पैसे म्हणजे काय साहित्य बी खरेदी वगैरे केलेलं असं एक आमच्या माहितीकडनं नाही। साहित्य खरेदी नाही, पण त्यांनी ते उडवले तिकडं, बिर्याणी खाणे कुठं काही हे करणे अशा प्रकारे ते खर्च केलेले आहेत। साधारणतः वय किती आहे? 13 आणि 16 नात्यातलेच आहेत का? ओळखी नाही, आजूबाजूला त्याच्या मुलाचे मित्र एकत्र खेळण्यातले फिर्यादीच्या मुलाचे मित्र। चोरीला गेलेली रक्कम किती आणि रिकव्हरी किती झाली? 5 लाखाची रक्कम चोरीला गेली आहे, 4,10,000 रिकव्हर झालेली आहेत।